अखेर राज्यात गेल्या 1.5 वर्षापासून ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होती, त्या ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेंनी यशस्वी केलं. लोकसभेतल्या ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला. या गटाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुद्धा स्वतंत्र गट म्हणून मंजुरी दिल्याच्या बातम्या आहेत. या 6 खासदारांचा गट 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचं सांगितलं जातंय. ठाकरेंच्या सेनेतून फुटलेल्या या 6 खासदारांमध्ये संजय जाधव, ओमराजे निंबाळकर अशा ठाकरेंच्या विश्वासू खासदारांची नावं असल्यामुळे या ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. पण शिंदेचं हे ऑपरेशन टायगर जून 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीचा पार्ट 2 असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजेच फक्त खासदारच नाही तर शिंदे ठाकरे आमदार किंवा नगरसेवकांनी सुद्धा फोडणार असल्याच्या चर्चा व्हायला लागल्यात. पण यामध्ये खरं तथ्य आहे का? ठाकरेंचे किती आमदार फुटू शकतात आणि त्यामागची नेमकी कारण काय असू शकतात, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. 2022ला केलेल्या बंडानंतर पक्षफोडीचे आणि गद्दारीचे आरोप एकनाथ शिंदेंवर झाले, पण तरीही शिंदेंनी 2024च्या लोकसभा आणि विधानसभेला आपली ताकद दाखवून दिली. बंडात सोबत असलेल्या आमदारांपैकी यामिनी जाधव, शहाजी बापू पाटील, संजय रायमोलकर, मनीषा वायकर आणि ज्ञानराज चौगुले असे काही मोजके नेते वगळता शिंदेंचे सगळेच आमदार निवडून आले. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या 20 पर्यंत खाली आली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत एकनाथ शिंदे ठाकरेवरच ठरले. त्यामुळे एकनाथ शिंदेंची वाढती ताकद बघता ठाकरेंच्या सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या सेनेत मोठं इन्कमिंग झाल्याला पाहायला मिळालं होतं. पण आता ठाकरेंच्या 6 खासदारांचं शिंदे सेनेत आल्यामुळे हे ऑपरेशन टायगर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं डॅमेज करणार आहे. खासदारांप्रमाणेच ठाकरेंचे काही आमदारसुद्धा शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय. शिंदेंचे आमदार कृपाल तुमाने यांनी याबाबत मंगळवारी मोठं विधान केलं. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचे 16 आमदारसुद्धा शिंदेंच्या संपर्कात असून त्यांचा पक्षांतर अंतिम टप्प्यात असल्याचा दावा तुमने. त्यामुळे आता ठाकरेंचे 20 पैकी काही आमदारसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय. पण ठाकरेंचे आमदार त्यांना सोडून जाऊ शकतात का, असं म्हणण्यामागचं पहिलं कारण म्हणजे राजकीय भविष्याची चिंता. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभेत 20 आमदार निवडून आलेत. यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई असे 2 आमदार हे ठाकरेंच्या घरातूनच आहेत. तर सुनील राऊत हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू संजय राऊत यांचे बंधू आहेत. पण इतर 17 आमदारांचा विचार केला तर त्यामध्ये 9 आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेत. त्यामुळे या आमदारांकडे स्वतःचा असा भक्कम वोट बेस नाही. या फास्ट टायमिंग एमएलएच्या यादीत सिद्धार्थ खरात, गजानन लावाटे यांचा समावेश आहे. यापैकी अनेक आमदारांच्या यांच्या मतदारसंघात विकास काम होत नसल्याचं त्यांचे मतदार नाराज असल्याचं चर्चा आहे. त्यामुळे पहिल्यांदाच आमदार झालेल्या या नेत्यांना जर आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी पुरेसा निधीच मिळत नसेल तर पुढच्या वेळी निवडून येणं हे नेत्यांसाठी कठीण होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे असे पहिल्यांदाच निवडून आलेले ठाकरेंचे आमदार निधीसाठी सत्तेसोबत जाण्याचा मार्ग निवडू शकतात. एकनाथ शिंदेंनी आजवर आपल्यासोबत आलेल्या आमदारांना योग्य त्या प्रमाणात निधी दिलेला आहे. शिवाय त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार खासदारांनी निवडून आणण्याचा शब्दसुद्धा एकनाथ शिंदेंनी दिला होता. जे नेते निवडून आले नाहीत त्यांना विधान परिषद, राज्यसभा किंवा इतर महत्त्वाची पद देऊन एकनाथ शिंदेंनी आपला नेत्यांचा नेहमीच सन्मान केल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे सत्तेसोबत आणि त्यातला त्यात एकनाथ शिंदे सोबत गेले तर आपलं राजकीय भविष्य नक्कीच सेफ राहील, असा विचार करून पहिल्यांदाच निवडून आलेले काही आमदार शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं म्हटलं जातंय. ठाकरेंचे आमदार त्यांना सोडून शिंदेकडे जाऊ शकतात असं म्हणण्यामागचं दुसरं कारण म्हणजे मुंबईचं राजकारण. मुंबईतून ठाकरेंचे सर्वाधिक 10 आमदार निवडून आलेत. त्यामुळे मुंबईत ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली. मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी आहे. त्यामुळे मुंबईत जोपर्यंत ठाकरेंचं अस्तित्व आहे तोपर्यंत राज्यात ठाकरेंना कमकुवत करणं अशक्य आहे, असं म्हटलं जातंय. इतर राज्यात ठिकाणी एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंवर मात केली आहे. पण मुंबईतून ठाकरेंना वजा करणं शिंदेंना जमलेलं नाही. उलट मुंबईत ठाकरेत शिंदेपेक्षा कायम वरचढ राहिलेत. त्यामुळे मुंबईत ठाकरेंना धक्का देण्यासाठी मुंबईतले आमदार हे शिंदे सेनेसोबत महत्त्वाचे असणार आहेत. आता या आमदारांमध्ये आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुनील राऊत हे आमदार ठाकरेंची साथ सोडणार नाहीत. ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. इतर 7 आमदारांमध्ये सुद्धा सुनील प्रभूसारखे काही आमदार हे ठाकरेंचे निष्ठावंत मानले जातात. पण इतर खासदार गळाला लावण्यासाठी शिंदे नक्कीच प्रयत्न करू शकतात. आता मुंबईत विरोधी पक्षांच्या आमदारांना निधीच मिळत नसल्याचं समोर आलं होतं. इंडियन एक्सप्रेसनं डिसेंबर 2025 मध्ये दिलेल्या एका बातमीनुसार
फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान रस्ते दुरुस्ती, गटार सुविधा सुधारणा, आरोग्य सुविधा आणि परिसराचं सौंदर्यीकरण यासाठी मुंबई महापालिकेने एकूण 14,966 कोटी रुपयांचा जास्तीचा निधी मंजूर केला. त्यात 14,076.92 कोटी रुपयांचा भाजप शिंदे शिवसेनेसोबत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांच्या मतदारसंघात वितरित झाला. तर विरोधी पक्षातील इतर आमदारांना मात्र मुंबईत खूपच कमी निधी मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. हे सगळं महापालिकेत प्रशासक असताना घडलं होतं. पण आता तर मुंबई महापालिकेवर थेट माहितीची सत्ता आहे. येथे भाजपचे महापौर आहेत. त्यामुळेच आगामी काळात मुंबईतल्या ठाकरेंच्या आमदारांना निधी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळे या आमदारांना निधी वाटपाचा शब्द देऊन एकनाथ शिंदे आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतात. मुंबईच्या राजकारणात भाजपला शह देण्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदेसाठी ठाकरेंचे आमदार महत्त्वाचे असणार आहेत. मुंबईत जर ठाकरेंना धक्का देणं शिंदेंना शक्य झालं तर शिंदे ठाकरेंवर नक्कीच मात करू शकतात. अर्थात मुंबईत शिवसैनिकांसह ठाकरेंच्या बाजूने असलेले नेटवर्क आणि काही आमदारांसह शिंदेंच्या नेत्यांसोबत असलेले मतभेद यामुळे हे आमदार शिंदेसोबत जाण्याची शक्यता कमी आहे. पण मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि भाजप असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्यासाठी एकनाथ शिंदे इथल्या आमदारांना पक्षात घेण्यासाठी हालचाली करू शकतात, असं म्हटलं जातं. ठाकरेंचे आमदार शिंदेसोबत जाऊ शकतात असं मागण्यामागचं तिसरं कारण म्हणजे स्थानिक समीकरण. आता धाराशिवचा विचार केला तर इथून खासदार असलेले ओमराजे निंबाळकर यांची इथे चांगलीच पकड आहे. तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि उमरांग्याचे आमदार प्रवीण स्वामी या दोघांमध्ये मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघात येतात. आता यामध्ये कैलास पाटील हे ओमराजे निंबाळकरांचे खास नेते मानले जाऊ शकतात. त्यामुळे जर ओमराजे निंबाळकर हे शिंदेच्या शिवसेनेसोबत आले असतील तर कैलास पाटील सुद्धा शिंदे सेनेकडे जाऊ शकतात, असं म्हटलं जाते. यासोबतच उमरांग्याचे आमदार प्रवीण स्वामींचे सुद्धा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी गेल्या काही काळात जवळीक वाढल्याचं दिसून येतंय. त्यामुळे धाराशिवचे जिल्ह्यातील ठाकरेंचे दोन्ही आमदार शिंदेंच्या गळाला लागू शकतात. यासोबतच धाराशिव लोकसभेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभेचे सुद्धा समावेश होतो. येथे ठाकरेंच्या दिलीप सोपल यांनी भाजपच्या राजेंद्र राऊत यांचा गेल्या विधानसभेला पराभव केला होता. पण त्यानंतर राऊत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोपल यांनी चांगलाच दणका दिला. आता राजेंद्र राऊत यांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिल्याचं पुन्हा एकदा राऊत यांनी ताकद चांगलीच वाटणार आहे. त्यामुळे विरोधात राहून राजेंद्र राऊत यांचा सामना करणं सोपल यांना जड जाऊ शकतं. त्यामुळे दिलीप सोपल सुद्धा शिंदेकडे आले तर त्यांचा शिंदेही नक्कीच फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे ज्या ठिकाणी स्थानिक समीकरण जड जातील अशी भीती असल्याचे ठाकरेंचे आमदार शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं म्हटलं जाते. या सगळ्या कारणांमुळे आता खासदारांना पाठोपाठ ठाकरेंचे आमदारसुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडे वाट धरू शकतात, असं म्हटलं जाते. तुम्हाला या सगळ्यांबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.